आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी बीडमधून समोर येते। सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि पोलीस भरती सुरू असताना एक दुःखद घटना घडलेली आहे। पोलीस भरती सुरू असताना एका तरुणाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे। पोलीस भरतीच्या वेळेस धावत असताना या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला। बीडमधील ही धक्कादायक घटना आहे। बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू झालेला आहे। सध्या राज्यभर ठिकठिकाणी पोलीस भरती सुरू आहे आणि बीडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। या तरुणाचं पोलीस व्हायचं स्वप्न हे अपूर्ण राहिलंय। पोलीस भरती दरम्यान ग्राउंडवर रनिंग करत असताना धावत असताना या तरुणाचा मृत्यू झालाय। बीडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। 1600 मीटर धावताना या तरुणाला भोवळ आली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं। मात्र त्याआधी त्याला मृत घोषित केलेलं आहे। रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी या तरुणाला मृत घोषित केलंय। तर बीडमध्ये ही दुःखद आणि धक्कादायक घटना घडलेली आहे। बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू झालाय। बऱ्याच वेळा हे तरुण रात्रभर जागून या पोलीस भरतीसाठी ग्राउंडवरच थांबलेले असतात। 1600 मीटर धावताना या तरुणाचा मृत्यू झालाय। तर बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। दुःखद घटना घडली आहे। 1600 मीटर धावताना या तरुणाला भोवळ आली आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्या सोबत जोडलेत। आमिर, नक्कीच सर, आपण जर बघितलं तर सकाळी एक दुर्दैव घटना घडलेली आहे बीडमध्ये। विशेष म्हणजे पोलीस भरतीच्या ग्राउंडवर एक घटना घडलेली आहे। पोलीस भरतीला मुलगा आला होता, परलीचा रहिवासी आहे। सकाळी यांनी धावपट्टीवर धाव घेतल्यानंतर त्याला टक्कर आली असं त्या ठिकाणी म्हणलं पोलीस ग्राउंडवर मुख्यालयावर। त्यानंतर त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये बीडच्या शासकीय दवाखान्यात आणण्यात आलं। त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत्यू घोषित केली। त्यानंतर डॉक्टरांना विचारपूस केला असताना डॉक्टरांनी सांगितलं त्यांना हार्ट अटॅक आला होता, म्हणून त्यांची मृत्यू झालेली आहे। आमिर, त्यानंतर आता प्रशासनाकडून नेमकी काय खबरदारी घेतलेली आहे अशा दुःखद आणि धक्कादायक घटना घडू नयेत यासाठी? जगदीश सर, विशेष म्हणजे आपण या माहिती आपण सकाळपासूनच पोलीस भरतीवर देत होतो की किती लोक येणार आहेत, काय आहेत। विशेष म्हणजे बीडचे जे एसपी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे तर म्हणजे गर्दी नाही हो म्हणून असे प्रकारचं भरती प्रकरण सुरू केलं होतं। आज म्हणजे किमान एक 450 लोक आले होते। त्यापैकी अनेकांच्या चाचण्या झाले आणि त्यांची इव्हेंट चालू होते, रनिंग चालू होती, थ्रो चालू होता। बाकीचे जे काही इव्हेंट होते पोलीस भरतीचे ते चालू होते। विशेष म्हणजे आता आपण जर बघितलं तर जे हे करणार आहेत पोरं पोलीस भरतीसाठी, ते दरवेळेस आपली प्रॅक्टिस करतात। जर ह्या नवीन कोणी आलं तर अशा प्रकारची घटना होऊ शकते। घटना घडू नये यासाठी आता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। आमिर, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।